येस, थँक्यू व्हेरी मच मंगेश. मॅच ऑन. वेलकम बॅक तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. सेकंड मॅच रोडपाली 40+ विपक्ष नेतलस 40+. पहिला बॉल, क्या बात है, इनसाइड आउटचा हा फटका. चेंडू सीमा रेषा पार, पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नितलस 40+ संघाची सलामीची जोडी. यावेळी देखील हलक्या हाताने पुश करायचा होता, ग्लान्स करायचा होता लेग साईडला, पण चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. धाव फलक 4 या आकड्यावरती सलामीची जोडी गणेश भाऊ आणि काळूराम पावशे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजी मार्कवर अजित पाटील हा गोलंदाज रोडपाडी 40+ संघाकडून आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. मिड विकेट रिझनमध्ये एक खेळाडू आहे आणि वाईडिस्ट लॉंगअपला जो खेळाडू होता त्याला मात्र आता बाहेर काढले, म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑन मिड ऑफ, सिली पॉईंट, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एक खेळाडू, अशी फिल्डिंगची व्यूहरचना. यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता, एज लागले. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू आहेत, चेंडूची अडवणी करतील. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा, पण तो तिथे मात्र मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 6 धावा धावफलकावरती, 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर देवीचा पाडा 40+ संघाचा बोलबाला राहिला. पहिल्या मॅचमध्ये देवीचा पाडा 40+ संघ सामना जिंकलाय आणि सेकंड फेरीमध्ये दाखल झालाय. भलं मोठं आव्हान होतं गावदेवी धरणा संघाने ठेवलं होतं. 56 धावांचं ते टार्गेट सहजरित्या चेस केलं देवीचा पाडा टीमने. यावेळी शपल होऊन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्राइक लाईक अन ॲरो, ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करा, चेंडू सीमा पार, 4 रन. थँक्यू व्हेरी मच. कालुराम पावशे यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. जसं मिड ऑन आणि मिड ऑफ अगदी होते त्यांना क्लिअर करा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळी देखील तोच प्रयत्न, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय, पण तो आउटफील्ड थोडीशी खराब. त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या टीमला रोडपाली संघाला, आणि तिथून मात्र धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. असं वाटलं होतं चौकार मिळेल, कारण गॅपमध्ये चेंडू ढकलला होता. आउटफील्डमध्ये थोडासा अडथळा आला आणि ग्रासमध्ये तो चेंडू तर फसला आणि चेंडू तिथे जागेवरती थांबला. त्यामुळे 2 धावा. नशिबाची साथ, रोडपाली संघाला चौकार जरूर आला असता, परंतु चौकार नाही आला. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. प्रयत्न चांगला राहिला बॅट्समनचा आणि अशा रीतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे 11 बिनबाद. जय हनुमान नितलस 40+ संघाची जमेची बाजू असेल की सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये आहे. आता 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला ठेवण्याची मुभा असेल आणि 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अगदी इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हर रिझन मध्ये मारायचा होता. पंचाचा इशारा येतोय ऑफ स्ट्रिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू, व्हाईट बॉलची सांगता. गोलंदाज अमित आलाय, अमित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. स्पिनर आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी राहील. यावेळी ओव्हर पिच बॉल, टायमिंग पाहावं लागेल. जेलची संधी, क्या बात आहे, रनिंग कॅच. पहिला धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान नेतलस 40+ संघाला फलंदाज बाद.
थँक्यू. गणेशची खेळी संपुष्टात एक चौकार जरूर गणेशच्या बॅटमधून आपण पाहिला आणि गणेश भाऊला परतावं लागलं. तंबूच्या असलेलं अमित पाटीलच्या खात्यामध्ये ते विकेट आपण पाहत आहोत. प्रॉपर टायमिंग कुठेतरी जुळला नाही. हो, यावेळी देखील ओव्हर पिच अगदी चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज अमितच्या माध्यमातून केला जातोय. फर्स्ट वे बॉल टाकण्याचा प्रयत्न, हवा दिली जाते, जास्त हवेमध्ये बॉल स्विंग केला जातोय. टप्पा खाल्यानंतर बाहेर वळवण्याची शैली ही अमित पाटीलच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला समजते. चांगला स्पिन. हो, यावेळी आतमध्ये क्या बात आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेकमध्ये माहीर असलेला गोलंदाज अमित पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अद्याप आपण पाहतोय. लगातार 2 चेंडू डॉट फेकलेत आणि दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट, म्हणजे लगातार 3 बॉल डॉट. पहिला चेंडू वाईड, असा 3 चेंडू अखेर संपन्न झालाय. धावसंख्या स्थिर झालेली आहे. टोटल 12 धावा धावा फलकावरती. हो, यावेळी देखील हवेमध्ये स्विंग करताना आपण पाहू शकाल ओव्हर पिच बॉल होता. टायमिंग भरपूर होता बॅट्समनकडे, पण तो बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. फलंदाज हरिश्चंद्र सांगडे या फलंदाजाला हा चेंडू समजला नाही. यावेळी इन स्विंग करण्याचा प्रयत्न. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिझर्व्हमध्ये खेळाडू आहेत. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही नाही. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा 13 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. माजी सरपंच नितलस सुनील काटे साहेबांचं शुभागमन मंचावरती आपण पाहतो. साहेब, आपण आलात, आपली उपस्थिती आम्हाला दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचं स्वतःचे आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अशा रीतीनं दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि टोटल धाव फलकावर धावा एक बाद 13 धावा धावा फलकावरती. थँक्यू व्हेरी मच. चांगलं सुमधुर गीत. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना तल्लीन करणारं संगीत प्ले करत असताना डीजे मास्टर आपण पाहतो. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये महेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागील षटकाचा विचार केला, फक्त 2 धावा खर्च केल्या अमित पाटील या गोलंदाजाने. यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट शुड बी 4. थँक्यू व्हेरी मच. प्रेशर जो होता अमित पाटीलने पूर्णपणे बनवून ठेवला. त्यावर मात्र आता पहिल्या चेंडूवरती प्रेशर रिलीज केला. यावेळी देखील बॅटची एज लागले. थर्डमॅन रिझर्व्हमध्ये खेळाडू दूरवरून येतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा काढण्याचा जरूर प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न केला जाईल. मिस फिल्डिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र तिसरी धाव घेतली. कलेक्टिंग थोडीशी खराब राहिली, त्यामुळे एक अतिरिक्त धाव जरूर जय हनुमान नितलस 40+ संघाला मिळेल. आणि टोटल धावसंख्या इथून पुढे जाईल. टोटल धावींचा विचार केला एक बाद 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावा फलकावरती. अँगल चेंज केलाय गोलंदाजाने. आता आपण पाहू शकाल कशा प्रकारे गोलंदाजी करेल महेश. हो, यावेळी देखील पॅडल स्वीप करायचा प्रयत्न. फाईन लेग रिझर्व्हमध्ये खेळाडू आहेत, परंतु चेंडू जाईल सरळ धन 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 करत सीमा पार. येतोय हा चौकार. महेश पवारचं हे षटक महागडे राहिले. 3 चेंडूमध्ये 11 धावा महेश पवारने खर्च केल्यात. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. लाईन चांगली टाकावी लागेल. यावेळी ओव्हर चेंडू अजून एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न क्विक टू सिंगल, क्विक टू सी रन्स इथे पळतायत.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि चांगली रनिंग इथं आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. टोटल 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 26 या आकड्यावरती. जिथे 1 धाव आहे तिथे मात्र 2 धावा काढल्या जात आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट रोडपाली संघाच्या फिल्डरच्या माध्यमातून इथं केलं जाते. बॅक टू द बॉलर, चेंडू पकडण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धावचीची संधी. डिरेक्ट हिट केला असता तर इथून मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं तंबूच्या, परंतु विकेट किपरकडे थ्रो केला त्यामुळे तोपर्यंत अवधी होता नाही. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफ असतील. महेश पवारचं हे षटक थोडंसं मागणं राहिलंय. अद्याप विचार केला तर 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार, तिसरं षटक घेऊन रोडपाली संघाकडून ब्लॅक स्क्रीन एन कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो महेश पवार या गोलंदाजाला. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, प्रयत्न चांगले परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार, मिळते 4 चौकार. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाय. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जय हनुमान नेतलं स्पोर्टी प्लस संघ जाऊन पोहोचलाय 10.00 च्या सरासरीने 30 या आकड्यावरती. 1 बाद अशी सुरुवात. थोडासा अवधी आहे, थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर गीत. Yes, thank you very much. थँक्यू डीजे सर. रोडपाली टीम आपण जास्त वेळ खर्च करू नका, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा जय हनुमान नेतला स्पोर्टी प्लस संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 30 आकड्यावरती 1 बाद अशी सुरुवात नेतला स्पोर्टी प्लस संघाची झाली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर राजेश टेंबे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. नितलस टीम जरूर विचार करेल इथून शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करेल. यावेळी देखील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. मागील षटकाचा विचार केला बरेचसा धावा त्या षटकामध्ये काढल्या, त्यामध्ये 17 धावा महेश पवारच्या या षटकामध्ये काढल्या. आदरणीय शालित पावशे साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. फेसीसी चषक 2000 माजी उपसरपंच नितलस शालित पावशे साहेबांचं इथं शुभागमन. साहेब आपण आलात, आपलं FISCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. हो, यावेळी देखील डान्सिंग नावलं विकेट मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. सलामीला आलेला बॅट्समन कालुराम पावशे अजूनही क्रीजवर आहे. कालुरामच्या बॅटमधून आपण पाहतो 3 चौकार जरूर आलेले आहेत आणि इथून मात्र मोठे फटके मारण्यासाठी सज्ज आहे. अजून 4 बॉलचा खेळ बाकी. फुलटॉस बॉल तरी प्रहार केलाय, खेळाडू आहेत परंतु 1 बाउंड, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार. 4 रन.
यस थँक्यू. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कालुराम पावशे डावखुरा फलंदाज आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मिस फिल्डिंग, थोडं फंबल झाले, त्याचा फायदा जरूर कालुराम पावशे आणि हरिश्चंद्र उचलतील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड चालता ठेवलाय दोन्ही खेळाडूंनी. जास्त मोठी फटके आले नाहीत, परंतु एकेरी दुहेरी धावा तिथे काढण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना. राजेश टेंबे गोलंदाजी मार्कवर. अंतिम काही बॉल असतील षटकातले 2 बॉल अजूनही शिल्लक. स्ट्राईकला सलामीला आलेला बॅट्समन कालुराम. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे देखील 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रोडपाले टीम कडून थोडंसं लेझी क्रिकेट. इथे धावचीची संधी. फेकी देखील थोडीशी खराब राहिली. कलेक्टिंग त्याहून खराब. आणि तिथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा काढल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यजमान टीम नितलस 40+ संघाची. या पूर्णपणे कुसघोल मैदानाचा पूर्णपणे अनुभव आहे नितलस टीमला. या खेळपट्टीवर किती धावा चेसेबल असतील हे देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे इथून मात्र चांगला प्रयत्न धावसंख्या उभारण्याचा. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळी प्रहार केला अंतिम चेंडूवरती. वेल फिनिश. चेंडू सीमा पार. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. येस थँक्यू डीजे. 4 षटकाच्या अखेरीस पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय ते रोडपाली 40+ संघासमोर. धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे राहील, का धावा चेस केल्या जातील हे आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक गेले 3 दिवस आम्हाला साथ देत आहेत. ते म्हणजे रायगडचा उत्तुंग आवाज एनडी विभागातील एक नामवंत समालोचक मंगेजी पाटील यांच्याकडे आपण जाणार आहोत. थँक्यू. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान घेऊया. खरं तर आज अनेक सारे मान्यवर तुम्हाला VIP डाईजवरती पाहायला मिळतात. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम खरं सन्मान केला जाईल. मी विनंती करेन नितलस हायस्कूलचे सर पाटील सरना विनंती करेन की आपण यावं. त्याच्यानंतर खरं तर माजी सरपंच सुनील शेठ काडे यांना विनंती करेन की आपण यावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचा तुम्हाला 3रा दिवस पाहायला मिळतो जिथे 40+च्या लढती आणि अतिथी मंचकावरती पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान सुनीलजी काडे माजी सरपंच नितलस यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल शालिकदादा पावशे माजी उपसरपंच यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील यावं. आपलंही शुभ सन्मान केला जाईल. आज ग्रामस्थ वर्ग या स्पर्धेला व्हिजिट लावत असताना पाहतोय. त्या सर्व ग्रामस्थ वर्गाचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित दाखवली. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. खरं तर पांडुरंगजी म्हात्रे यांना देखील विनंती करतो की आपण यावं. आपले शुभ सन्मान केला जाईल.
सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चांगली मॅच पाहायला मिळेल. दुसरी लढत तुमच्या समोर आहे. एका साईडला घरच्या मैदानावरती खेळते खरं तर नितलस संघांना पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 4 षटकांच्या अखेरीस 46 धावा जमा केल्यानं सेकंड क्षेत्रामध्ये आता लक्ष ठेवलंय. खरं तर रोडपाल टीम समोर लक्ष 47 धावांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल रोडपाल टीमला. तर कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमला शुभेच्छा. लक्ष पाहिलं तर 47 धावेचं टार्गेट आता सेकंड सत्रामध्ये चेस करायचं श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. सलामीची जोडी केलपट्टी वरती तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज सतीश टेंब्यानं त्याला साथ देत असताना फलंदाज अजित पाटील. आज जरी विचार केला तर रोडपाली टेनिस क्रिकेटमध्ये आपण आवर्जून 2 नाव पाहिलं ते ज्यानं रोडपाली टेनिस क्रिकेटला पुढे नेलाय ते खरं तर अजितदादा पाटील असे अमितदादा पाटील ज्यांचं भरपूर चांगले योगदान सातत्यानं रोडपाल टीमसाठी पाहिला. आज सध्या मैदानाच्या आतमध्ये अजित पाटीलला तुम्ही पाहता. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल प्रहार केलाय. पहिला षटक पॉवर सर्कलचा आणि पॉवर सर्कलमध्ये फक्त अवघ्या 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्याच्या औचित मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सावंत पाटीलला पहिल्या बॉलवरती धावा आल्या 2 धावा धाव पुस्तकावरती. सेकंड बॉल ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे सापडत असल्या ओ कॅच ड्रॉप जीवनदान आणि त्याच्यानंतर या 4 धावा बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. टँक डीजे अजित पाटीलला जीवनदान दिलं. हे कर्दनकर राहील मॅच मध्ये नितलस टीम साठी. कॅच ड्रॉप झाली. अजित पाटीलची टोटल 4 धावाला संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. लक्ष पाहिलं 47 धावांचा लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना जर अशा चुका केल्या ना तर नितलस संघ मॅच पासून खूप दूर जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार सावंत पाटील. पुन्हा एकदा थोडंसं क्रॉस नो हाफ चान्स कदाचित होती आणि हा देखील चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. टँक डीजे चला पुढची मॅच टॉस साठी इन्व्हाइट केला जाईल. पहिला फेरीमध्ये तिसरी मॅच जनमान कामोडे आणि त्याला फाईट करेल गौरी स्पोर्ट उलवे. दोन्ही टीमच्या संघटनाला विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इथे मात्र प्रहारांना प्रहार मॅच मध्ये करतोय फलंदाज अजित पाटील. ज्या खेळाडूला जीवनदान दिलं आणि त्यानंतर अगदी उपयुक्त केली साकारत असताना मॅच मध्ये अजित पाटील श्याम स्पोर्ट रोडपाल टीम साठी.
यस वाईटचा इशाराला अतिरिक्त धाव संघ जाऊन पोहोचला टोटल 15 धावा नितलस संघ करत खेळतो आणि नितलस टीमसाठी शुभेच्छा खरं तर अरविंदजी चौधरी माजी सरपंच नितलस अयोध्यावरनं या स्पर्धेला एन्जॉय करतात आणि त्यांच्या माध्यमातून नितलस टीमसाठी शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी तब्बल त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी आली त्यांचं देखील आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय। हा देखील चौकाराला 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती। थँक्यू डीजे। त्याच्यानंतर मोर्या स्पोर्ट आणि क्वीन्स कॅफे रोडपाली खरं तर यांच्याकडून शुभेच्छा रोडपाल टीमसाठी। सलगचा पाहिलं तर चौथा चौकार आलाय अगदी धावगतीला वेग दिलाय 19 धाव पुस्तकावरती आक्रमण केल्या मॅच मध्ये अजित पाटीलला सेकंड बॉलवरती सोडल्या ज्याला आणि त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता या बॉलवरती देखील यस अंतिम डॉट आला अशा रीतीनं पहिल्या षटकाचे खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती। चला टॉस साठी या पुढची मॅच एका साईडला कामोड्यानं त्या संघासमोर फाईट करे उल्वे कामोड टीमचा संघनायक आलाय उल्वे टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या। पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल एका साईडला गौरी स्पोर्ट उल्वे आणि त्याला फाईट करेल जर्मन कामोडे। आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील सर आपण आला असाल तर आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो। चला कामोडे संघनायक या आपण कारण की उल्वे टीमचा संघनायक आला आता। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला संघ जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती 47 धावेंचा लक्ष्य पार करायचा। सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला सुरुवात भरपूर चांगली मिळाली। आता इथून पुढे कशा रीतीनं खरं तर खेळ केला जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं। येणारे 18 बॉलनं गरज 28 धावेंची। चला लगेच सामन्याला सुरुवात करा फास्ट केला दोरा विनंती करेन। दुसरं षटक गोलंदाज कालूराम पावशे। पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता फ्रंट फूट वरती जाऊन हा फटका लॉन्च करायचा होता बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज कालूराम पावशेना। अशी गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये सध्या नितलस टीम साठी लाईन पाहावी लागेल। लेग स्टंपला मिस करत होता पंचांचा इशारा की वाईट पाहिला अवंतर धाव जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरसावल्या। संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती 20 धाव पुस्तकावरती 47 धावेचा लक्ष्य पार करायचा आणि तो लक्ष्य पार करीत असताना अगदी चांगली सुरुवात मिळाली श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला। इथे पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल यस वाईट बॉल अतिरिक्त सध्या धावा खर्च करतो या कर्दनकरातील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना नितलस टीम साठी कारण की 2 एक्स्ट्रा धावाला संघ जाऊन पोहोचलाय 21 या शुभांकावरती सध्या बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली अगदी जड मध्ये बॉल
लाऊड अपील देखील केली जाते आणि लेग पायस मध्ये इथे ही सिंगल पाहायला मिळतं. एक धाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजित पाटील. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. फिल्डची रचना थोडीशी चेंज केली. विकेटसाठी झालं रचावं लागेल. मॅचमध्ये सध्या गोलंदाजी करत असताना नितलस टीमला समोर अजित एक धाकड खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज कालुराम पावशे. कारण की आपण विचार केला हा बॉल निर्धाव फेकला जिथे मागील 2 बॉल सलग निर्धाव खेळला अजित पाटील. 4 चौकार आपण अजित पाटीलच्या बॅटमधून पाहिल्या आणि त्याच्यानंतर थोडासा शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय नितलस टीम. हा प्रॅकर होता. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि इथे तुम्हाला सिंगल लेग पायस मध्ये पाहायला मिळतं. एक धाब्यानं संघ हलवारपणे प्रवास करतो आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यामध्ये. येणारे 14 बॉल आणि 24 धाब्यांची गरज. पण थोडंसं धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न ना मॅच मध्ये करतोय गोलंदाज कालुराम पावशे. अतिरिक्त 2 धाबा पाहिल्या आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी लेंथ लाईन कालुराम पावशेची सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सतीश टेंबे. प्रहार केला. फटका चांगला. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करतो सध्या गोलंदाज कालुराम पावशे. मागील काही बॉलमध्ये पूर्णपणे शांत ठेवलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय कालुराम पावशे. जिथे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली हा संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. आडव्या बॅटचा वापर. चांगला फटका. पॉइंट वरून चेंडू डीपला निघून चाललाय. 4 धावेसाठी चौकार. चला कांबोडे संघ तुमचा संगणक अथवा कोणता प्रतिनिधी टॉस करून घ्या आपण. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न तो ऑफसाईडला. इनसाइड आउट फटका. 4 धावेसाठी चौकार. धावगतीला पूर्णपणे वेग दिलाय आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 32 आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर आता येणारे 11 बॉल
आणि 15 धावांची गरज. मॅच मध्ये सध्या पूर्णपणे पकड मजबूत करतोय. बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली सलामीची जोडी आणि तेवढंच चांगलं खेळ त्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडनं सतीश टेंबे आणि त्याला साथ देत असताना अजित पाटील ही जोडी. पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका लावून द कार्पेटनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटक्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय सध्या श्याम स्पोर्ट रोडपाली संघ. टोटल डबल तिरी 33 धावा धाव पुस्तकावरती. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. थोडा फास्ट केला. विनंती असेल नितलस टीम जास्त वेळ तुम्ही खर्च करता याच्याकडे लक्ष द्या संघनायक. कारण की 4 षटक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करणे गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा जीवनदान अजित पाटीलला. या बॉलवरती देखील सिंगल आली. एक धाबेनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 34 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर आता बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 मध्ये करायचे आमचे स्कोरर सांगतील 13 धावा. नऊ बॉल 13चं समीकरण. सामना जिंकायचा असेल नितलस टीमला तर इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर गोलंदाज हरिचंद्र सांगडे या गोलंदाजाला प्रहार केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच इम्पॉर्टंट पकडला जेल. हा पहिला धक्का बाटी करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला फलंदाज सतीश टेंबे मैदानातून बाहेर. टँक डीजे टँक डीजे पहिला विकेट पहिला धक्का लागला सध्या श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. समीकरण पाहिलं ना तर येणारे आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये करायचे 13 धावा. 8 बॉल 13चं समीकरण. मॅच मध्ये कमबॅक करेल का? मॅच मध्ये शिरकाव करेल का? नितलस संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. फुलटॉस बॉल दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चुनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं. एक धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 35 वरती. आता येणारे 7 बॉल आणि 12 धावेंची गरज. 7 बॉल 12चं समीकरण. हा बॉल खूप निर्णायक आहे. जर निर्धाव चेंडू आला तर मॅच मध्ये शिरकाव नक्कीच करेल नितलस संघ. गोलंदाज तयार. हो इथे मात्र समोर अजित होते. अजितला शांतला अंतिम बॉल डॉट आला. 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि गरज 12 धाब्यांची. थँक्यू. चला कामोडे टीम संघनायक टॉस साठी वारंवार सूचना दिली जाते अथवा कोणता प्रतिनिधी कामोडे टीम तुमचा कोणता प्रतिनिधी आला असेल तरी चालेल टॉस साठी. कारण की वेळेनुसार आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. एकच संघ आपल्याला सुपर 5 साठी दाखल करायचा आहे.
शेवटचे 6 बॉल आणि गरज आता 12 धाब्यांची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय अशोक पाटील आणि जर हा सामना अशोक पाटीलने जिंकून दिला ना तर सुनीलजी काटे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज अशोक पाटीलला दिलं जाईल. 6 बॉल 12चं समीकरण. गोलंदाज तयार अशोक पाटील. पहिला बॉल ओ चुकी केली मॅच मध्ये. या बोनस धावा खूप काही कर्दनकार राहतील. 4 चौकार आलाय. इथे चुकीची क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. अगदी गोलंदाजी भरपूर चांगली झाली मात्र यष्टिरक्षकानं कॅच ड्रॉप. त्याच्यानंतर या 4 धावा बोनस राहतील. बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट ओरोडपाली टीम साठी संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती 39 या आकड्यावरती. आता फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये. इथे सिंगल पाहायला मिळतं. आता समीकरण पाहिलं 4 बॉल आणि आता 7 धाब्यांची गरज. तुम्ही केलेली एक चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असता. त्याच्यामुळे यष्टिरक्षकाने केलेली चुकी आहे ना या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल नितलस टीमला. 4 बॉल 7 धाब्यांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय सध्या अशोक पाटील. मात्र या धावा डिप्रेस करून देईल का आपल्या संघाला हा मोठा प्रश्न. फिल्डिंगची विरचना अगदी चांगल्या रीतीने सजवल्या. विकेट साठी धाव वाचवण्यासाठी हा संघर्ष मॅच मध्ये सध्या नितलस संघ करतो. येणारे 4 बॉल 7 धाब्यांची गरज. थोडा फास्ट केला मी विनंती करतो नितलस टीमला. जास्त वेळ तुम्ही खर्च करता याच्याकडे लक्ष द्या नितलस संघ. 4 बॉल 7 हा प्रकार होता. क्षेत्ररक्षक आहे तो फाईन रिझम मध्ये हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. आता मॅच खुल्ली करण्याचा प्रयत्न करतोय कारण की आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे हा सामना जर जिंकायचा असेल श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला तर कंपल्सरी 3 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा अशोक. ओ सुपर बॉल. मॅच मध्ये कमबॅक करतोय नितलस संघ. निर्धाव चेंडू खूप काही महत्वाचे असतील. आता 2 बॉल आणि गरज 3 धाब्यांची. दोन बॉल 3 धाब्यांची गरज. काय कमालीची मॅच या प्रेक्षणीय लढत. हार पत्करायला तयार नाहीये सध्या नितलस संघ. संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. अशोक पाटील इनसाइड आउट क्षेत्ररक्षक. हो कॅच पकडली. अजून एक दे धक्का. मॅच मध्ये शिरकाव केलाय सध्या गोलंदाजी करत असताना नितलस टीमना. क्या बात है. कमालीची गोलंदाजी अशोक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला बोनस 4 धाबाने त्याच्यानंतर अगदी कमालीची गोलंदाजी. थँक्यू डीजे. 1 बॉल 3 धाब्यांची गरज आहे. जर सामना जिंकून दिला तर सुनीलजी काटे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक अशोक पाटीलला दिला जाईल. काय कमालीची गोलंदाजी. 6 मध्ये 12 डिफेन्स करायच्या होत्या. आत्मविश्वासानं गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये केलाय अशोक पाटीलनं. जिथे सामन्यामध्ये पकड करत असताना सध्या नितलस संघ 1 बॉल आणि आता 3 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सागर पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्याची गरज आहे सध्या बॅटिंग करत असताना श्याम स्पोर्ट रोडपाली टीमला. 3 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज होती आणि त्याच्यानंतर मॅच मध्ये कलाटणी दिली. यू टर्न घेतला नितलस टीमला. आता 1 बॉल 3 धाब्यांची गरज. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. 1 बॉल 3 धावा.
ओ मॅच जिंकली, सामना जिंकला. अभिनंदन टीम नितिलस. थँक्यू डीजे.